जय भीम नवबुद्धाय. धम्मलिपी शिक्षण रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात धम्मश्री या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेले 15 दिवस आपण अशोककालीन धम्मलिपी अभ्यासत होतो आणि ही अशोककालीन धम्मलिपी अभ्यासत असतेवेळी आपण अशोककालीन धम्मलिपीतील वर्णमालापासून ते अगदी जोडाक्षरपर्यंतचे संपूर्ण भाग पाहिलेले आहेत. आता आपल्याला अशोक कालानंतर येणाऱ्या लिपीचं अध्ययन करायचं आहे, ज्याला आपण सातवाहनकालीन लिपी म्हणतो. आता ही सातवाहनकालीन लिपी का महत्त्वाची आहे? कारण या लिपीमध्ये आपल्याला बहुतांश शिलालेख अभ्यासायला भेटतात. म्हणजे प्राचीन भारताचा इतिहासाचे बहुतांश शिलालेख आपल्याला सातवाहन कालखंडामध्ये अभ्यासायला मिळतात. याचं कारण असं आहे, सातवाहन कालखंड हा सगळ्यात प्रदीर्घ कालखंड मानला जातो. यामध्ये इसवी सन पूर्व 2रं शतक अर्थात इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून, थोडक्यात सम्राट अशोकांच्यापासून सातवाहन हे अशोकांचे मांडलिक म्हणून राज्य करत होते. इसवी सन 2ऱ्या शतकानंतर आपल्याला ह्या सातवाहनांमध्ये अर्थात या सातवाहनांनी स्वतःचं स्वतंत्र राज्य आपल्याला निर्माण केलेलं बघायला मिळतं. आणि या कारणामुळे इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 असा प्रदीर्घ कालखंड, म्हणजे जवळपास 450 वर्षापेक्षाही जास्त कालखंड या ठिकाणी सातवाहनांचा आहे. आणि या सातवाहनांच्या कालखंडामध्ये आपल्याला अनेक भाग अभ्यासायला भेटतात. त्यामध्ये असंख्य शिल्प आहेत, असंख्य कलाकृती आहेत आणि त्याबरोबर ही धम्मलिपी आहे. अर्थात ही सम्राट अशोककालीन धम्मलिपीचं पुढचं वर्जन ज्याला आपण म्हणू शकतो, अशोक कालखंडानंतरचं येणारं धम्मलिपीचं हे व्हेरिएशन्स आहे. याच्यामध्ये झालेले बदल आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला भेटतात. तर यामध्ये बेसिक आपण काय शिकत असतो, तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सातवाहन कालखंड ज्यावेळेला अभ्यासाला जातो त्याला डेफिनेटली आपण त्याचा मूलाक्षरांपासून ते अगदी जसं आपण अशोककालीन धम्मलिपीमध्ये अभ्यासलं तसं सातवाहनकालीन आहे. या सातवाहनांच्या कालखंडामध्ये आपल्याला ही धम्मलिपी थोडीशी बदललेल्या अँगलमध्ये बघायला मिळते. म्हणजे थोडासा बदल, परंतु मूल जी रचना आहे ही अशोककालीन आहे, परंतु याच्यामध्ये थोडेसे आपल्याला बदल झालेले अभ्यासाला भेटतात. तर हे बदल जे आहेत हे आपल्याला शिकायचे आहेत. त्याचबरोबर सातवाहन कालखंडातील जी काही अक्षरं आहेत ही खूप महत्त्वाची आहेत, ज्यामुळे आपल्याला भारताचा बराचसा इतिहास समजण्यासाठी मदत करतात. अर्थात यामधूनच आपल्याला अनेक स्तूपांवरील शिलालेख, अनेक लेण्यांमधील शिलालेख अभ्यासाला भेटतात. तर ती धम्मलिपी आज आपल्याला अभ्यासायची आहे. सातवाहन हे महाराष्ट्राचा पहिला ज्ञात राजवंश आहे. अर्थात आपण ज्या मराठी भाषेतून आज ही लिपी शिकायचा प्रयत्न करतो आहे, तर ही मराठी भाषा म्हणजे मराठी प्रदेश जो आहे हा समृद्ध कोणामुळे झाला असेल तर डेफिनेटली सातवाहनांच्या राज्यामुळे. सातवाहनांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र हा समृद्ध प्रदेश म्हणून जगाच्या इतिहासामध्ये नोंद असलेली आपल्याला बघायला मिळते. कारण याच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावरती व्यापारी संघ उदयास आलेले आहेत, व्यापाऱ्याच्या श्रेणी उदयास आलेल्या आहेत आणि त्याची माहिती आपल्याला ही लिपी शिकल्याशिवाय भेटणार नाही. कारण इतिहास पुस्तकातून लिहिला जरी गेला असला तरी तो वास्तविक इतिहास आपल्याला अभ्यासायचा असेल तर आपल्याला धम्मलिपीतील सातवाहन कालखंड नक्की अभ्यासावा लागेल. कारण यातून असलेले शिलालेख आपल्याला महाराष्ट्राचा एक नवीन इतिहास आपल्या पुढे आणतात. आजपर्यंत आम्हाला महाराष्ट्राचा इतिहास सांगतेवेळी 350-400 कालखंडापर्यंत घेऊन गेले, काही जण अगदी 12व्या शतकापर्यंत घेऊन गेले, परंतु 12व्या शतकाच्या आधीचा आपला महत्त्वाचा इतिहास मात्र लपवला जातो. आणि तो बाहेर केव्हा येऊ शकतो? ज्यावेळी आपल्याला ही लिपी अभ्यासायला भेटेल, ज्यावेळी आपण या लिपीचे अभ्यासक होऊ, या लिपीची माहिती आपल्याला येत जाईल, ही लिपी आपण समजू शकू, तरच आपण हा एक मोठा इतिहास अभ्यासू शकतो. म्हणजे जवळपास ह्या महाराष्ट्राला एवढा मोठा व्यापक इतिहास आहे आणि तो इतिहास संकुचित करण्याचं काम काही अभ्यासकांनी केलेलं आहे. आणि ते संकुचित झालेलं काम आहे आणि त्या संकुचित विचारधारेला बाहेर काढण्यासाठी, अर्थात एक मोठा इतिहास बाहेर जर का तुम्हाला काढायचा असेल तर ती संकुचित विचारधारा बाजूला करावी लागेल आणि तो इतिहास शिकावा लागेल. यासाठी आपल्याला एक महान संस्कृतीचा विचार देखील करावा लागतो आणि ज्या संस्कृतीमुळेच हे एवढं वैभव निर्माण झालं तर तो देखील इतिहास आम्हाला माहिती व्हावा, यासाठी आपल्याला ही लिपी शिकावी लागते. तर या लिपीची आपल्याला सुरुवात करायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला माहिती असेल की आपण सुरुवात करतेवेळी काय करतो, डेफिनेटली पहिल्यांदा ज्यावेळी आपण एखाद्या लिपीमध्ये शिकायला जातो किंवा एखादी भाषा शिकायला गेलो तर त्या भाषेची पहिली वर्णमाला अभ्यासतो. अर्थात
बेसिक फाउंडेशन ज्याला आपण म्हणतो ते बेसिक फाउंडेशन आपण अभ्यासत असतो. तसंच आपल्याला या धम्मलिपीचं बेसिक फाउंडेशन अर्थात सातवाहनकालीन धम्मलिपीतील हे बेसिक फाउंडेशन आपण अभ्यासतोय. मुळात सातवाहनकालीन धम्मलिपीमधील अक्षर किंवा ही जी वर्णमाला आहे आतापर्यंत कुठल्याही अभ्यासकांनी तयार केलेली नव्हती. मुळात आपण धम्मसिरीच्या माध्यमातून पहिल्यांदा आपण ही सातवाहनकालीन वर्णमाला तयार करण्यात आली आणि मग मात्र ती अनेक लोकांनी वापरण्यास देखील सुरुवात केलेली आहे. अनेक लोक कारण हे इतरांना माहिती व्हावी याच्यावर कुठला एखादं लेबल असं लावण्याची आवश्यकता नाही, कारण हे ऐतिहासिक आहे. फक्त ही जी धम्मलिपी शिकवण्यासाठीचं वापरलं जाणारी ही जी कन्सेप्ट आहे ही आपल्याला धम्मश्रीमधून भेटते, कारण यामधूनच आपण पहिल्यांदा सातवाहनकालीन अक्षरं जी आहेत ही वर्णमालेमध्ये बद्ध केलेली आहेत आणि त्यानुसार मग आपण स्वर त्याच्यानंतर व्यंजनं तयार केलेली आहेत आणि मग आपण पुढे जाऊन त्याची बाराखडी देखील तयार केलेली आहे. मुळात त्याची बाराखडी आपल्याला फारशी कुणी मांडलेली तर अजिबात भेटत नाही, परंतु वर्णमाला अर्थात ही अक्षरं ब्रिटिशांनी थोड्या प्रमाणामध्ये मांडलेली आहेत, परंतु ती वर्णमालेमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं ती लिहून आणि मग त्यामध्ये त्याची बाराखडी आपण व्यवस्थितरित्या तयार केलेली आहे जी शिलालेखांमधून आलेली आणि तीच आज आपल्याला अभ्यासायची आहे. तर चला आपण आपल्या या पाठाला सुरुवात करायची आणि यासाठी बेसिक आज आपण पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी आपण जो आजचा भाग पाहणार आहोत तो आहे सातवाहनकालीन वर्णमाला आणि या सातवाहनकालीन वर्णमालेमधील पहिल्यांदा जे आपण अभ्यासाला घेणार आहोत ती आहे मूलाक्षरं. आता या मूलाक्षरांमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल मूलाक्षरं अभ्यासत असतेवेळी स्वर आणि व्यंजनांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. तर ही स्वर आणि व्यंजनं आज आपल्याला अभ्यासायची आहेत, म्हणजे कशा पद्धतीनं अभ्यासावी लागतात ती देखील आपल्याला सांगितली जातील. बेसिक काही गोष्टी आहेत तेवढ्या लक्षात राहिल्या आमच्या तर आपण सहजरित्या हा धम्मलिपीची कन्सेप्ट समजून घेऊ शकता. सातवाहन कालखंड यासाठी सांगितलं जातो कारण सातवाहन कालखंडामध्ये खूप मोठा इतिहास लपलेला आहे. जसं आपण बघितलं की सम्राट अशोक कालखंडामध्ये इतिहास कसा लपलेला आहे तसाच या ठिकाणी सातवाहन कालखंडामध्ये देखील एक मोठा इतिहास लपलेला आहे जो आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. म्हणजे आज आपण तो इतिहास या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. बेसिक काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यानुसारच आपल्याला ही लिपी शिकायची आहे. तर थोडक्यात आपण थोडा प्रयत्न करू शिकण्याचा जेणेकरून आपल्याला साऱ्या गोष्टी सहज समजतील. या ठिकाणी आपण आजच्या पाठामध्ये आपण बेसिक काय शिकतोय तर वर्णमाला. आज आपण काय शिकणार आहोत वर्णमाला, परंतु ही वर्णमाला आपली कुठली असेल सातवाहनकालीन धम्मलिपीची अर्थात आजचा पाठ आपला असणार आहे सातवाहन धम्मलिपीचा आणि त्यामध्ये आपण वर्णमाला असतो. या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे स्वर प्लस व्यंजन पाहतो. आता या ठिकाणी एक बारीक गोष्ट लक्षात ठेवा, अशोक कालखंडामध्ये आपण व्यंजनांची संख्या टोटल 12 अभ्यासली होती. जे आपल्याला माहिती असेल तर आपण व्यंजन अभ्यासलेली किती अभ्यासलेली होती तर एकूण 12 अभ्यासलेली होती आणि यामध्ये आपण ही वर्तमान मराठीनुसार अभ्यासली होती. बरोबर की नाही, वर्तमान मराठी भाषेनुसार अभ्यासली होती. पाली आणि प्राकृत जी भाषा आहे पाली प्राकृत भाषेनुसार आपण किती पाहिली होती. पालीमध्ये ज्यावेळेला आपण अभ्यासाला जातो तर कच्छयान व्याकरण अभ्यासलं आपण. कच्छयान व्याकरणानुसार आपल्याला किती स्वर होते. त्याच्यानंतर मोगलान व्याकरणानुसार आपल्याला किती स्वर अभ्यासाला भेटले तर आहे का या ठिकाणी आपण 8 स्वर अभ्यासले, या ठिकाणी आपण 8 स्वर अभ्यासले, या ठिकाणी आपण 10 स्वर अभ्यासले, परंतु मराठीमध्ये आपण 12 अभ्यासले. थोडक्यात ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता मात्र काय होईल माहिती आहे का, भाषा प्राकृत आहे. परत एकदा लक्षात घ्या, सातवाहन कालखंडामध्ये काय झालेलं आहे भाषा प्राकृत आहे. मोस्ट ऑफली सातवाहनकालीन शिलालेख हे प्राकृतमध्ये आहेत आणि ज्या प्राकृत आणि पालीमधून मराठीचा उदय झालेला आहे त्या मराठीचं पूर्वस्वरूप आहे महाराष्ट्री. जवळपास 2000 वर्षापूर्वीचे महाराष्ट्रीला एव्हिडन्स आहेत. अर्थात मराठी जिला आपण मायबोली बोलतो आपले, तर या मायबोलीचा उदय देखील याच भाषेतून झालेला आहे आणि ते आपल्याला या शिलालेख वाचल्याशिवाय समजत नाही. तर ते देखील आपल्याला आज अभ्यासता येईल, म्हणजे व्यवस्थितरित्या आपण साऱ्या गोष्टी अभ्यासतो.
आता मात्र आपण मराठी भाषेनुसार सातवाहनकालीन धम्मलिपी अभ्यासू शकत नाही. कारण आहे सातवाहनकालीन धम्मलिपीमध्ये आपल्याला ती अक्षरं अभ्यासायला भेटत नाही. म्हणून स्पेशली धम्मसिरीच्या माध्यमातून ज्यावेळी ही वर्णमाला तयार करण्यात आली, त्या वर्णमालेमध्ये स्वर आपल्याला आज अभ्यासायचे आहेत. स्वर कसे आहेत बघा. पहिल्यांदा आपण स्वर अभ्यासू आणि मग आपण व्यंजनांकडे वळू. तर पहिल्यांदा आपण स्वर अभ्यासू. स्वर बघा कसं आहे. पहिला अ हा कॉमन आहे सर्वांसाठी, त्यानंतर आ आहे, त्यानंतर ई आहे, त्यानंतर उ आहे, त्यानंतर ए आहे आणि शेवटी ओ आहे. आता यामध्ये एक लक्षात आलं असेल आपल्या की ई नंतरचा दुसरा ई नाही आहे, दुसरा उ नाही आहे, दुसरा मात्रा नाही आहे आणि अवकार देखील नाही आहे. आता हे नसण्यामागचं कारण काय आहे तर सातवाहन कालखंडामध्ये मोस्ट ऑफली या दीर्घ स्वरांचा उच्चार जास्त प्रमाणात आपल्याला बघायला भेटत नाही, कारण भाषा प्राकृत आहे. तसं आपल्याला प्राकृत भाषेमध्ये म्हणजे सम्राट अशोक कालखंडामध्ये या दीर्घ स्वरांचा फारसा अभ्यास नाही आहे, पण आपण मराठी भाषेमधून शिकलो म्हणून आपण त्याचा वापर केलेला आहे. परत एकदा लक्षात घ्या, प्राकृत भाषेमध्ये किंवा पाली भाषेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला दीर्घ स्वरांचा अभ्यास अजिबात करायला भेटत नाही. म्हणून कच्चयानानुसार 8 स्वर आणि मोगलानुसार 10 स्वर अभ्यासले आपण. पण प्राकृतमध्ये ज्यावेळी अभ्यासायला येऊ आपण तर आपण केवळ 6 स्वर अभ्यासणार. अनुस्वार हा व्यंजनांमध्ये येतो. आता या ठिकाणी 6 स्वर अभ्यासतोय. परत एकदा बघा, पद्धत सोपी आहे. कसं सांगतोय लक्षात ठेवा. आता या ठिकाणी पहिलं अक्षर आपण लक्षात काय ठेवलं होतं, अ. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की अ मध्ये आपण कॅपिटल के उलटा लिहिला किंवा मराठीमधील त्र लिहिला होता. याच्यामध्ये बदल काय झालेला आहे का? काही नाही. बदल काय झालं आहे बघा या ठिकाणी की आपल्याला ह्या साऱ्या गोष्टी जर लक्षात आल्या तर कदाचित आम्हाला आमचा इतिहास सहज समजू शकतो, एवढा सोपा आहे. याचा काय बदल झालेला आहे बघा. ही जी रेष आहे या रेषेला खालच्या बाजूला वक्र झालेली आहे. काय झालेली आहे? खालच्या बाजूला वक्र झालेली आहे. ही जी सरळ लाईन आहे या थोड्या या पद्धतीनं वक्र झालेल्या आहेत. बदल आहे का? काहीच नाही, फक्त थोडासा कॅलिग्राफीमध्ये बदललेला आहे. तसाच आ बघा, आ देखील आपण 2 पद्धतीने लिहू. तर एक या पद्धतीने लिहिला जाईल. ह्या काय झालेल्या आहेत की वक्र झालेल्या आहेत. ही पद्धत लक्षात ठेवा, आपल्याला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम्स येणार नाही. बदल काही नाही आहे तसंच आहेत, फक्त कॅलिग्राफीमध्ये बदल आहे. ई लिहिते वेळी आपल्याला या पद्धतीने लिहायचे आहेच, परंतु ईचं अजून एक स्वरूप आपल्याला तशाच पद्धतीने ई अभ्यासाला भेटेल. ती ई या पद्धतीनं असेल. तर हे दोन्ही प्रकार आपल्याला कंबाईनली लिहायचे आहेत. लक्षात ठेवा, 2 पद्धतीचे आहेत. उ मात्र आपल्याला आहे तसाच आहे, फक्त याचा खालचा भाग थोडासा वक्र झालेला आहे, जो काटकोनामध्ये असतो तो वक्र आहे. ए आहे तसाच आहे. ए मध्ये फारसा बदल नाही, फक्त थोडासा आपल्याला हा वक्र ज्याची लाईन वक्र असते तर ती वक्र लाईन न भेटता ती या पद्धतीनं अभ्यासायला भेटते. म्हणजे थोडीफार आपल्याला ए या पद्धतीने. आणि ओ आपल्याला माहिती असेल, ओ आहे तसाच आहे, फक्त त्याची काटकोनाचा अंश बदलतो आणि थोडासा वक्रमध्ये रूपांतर होतं. सोपी पद्धत आहे. वर्णमालेमधील स्वर आपले केवळ 6 आहेत. परत एकदा लक्षात घ्या, समजायला अतिशय सोपं आहे, फारसे कठीण नाही. त्यामुळे आपल्याला वर्णमालेतील स्वर लक्षात आले असेल. सातवाहनकालीन वर्णमालेतील स्वर एवढे सोपे आहेत. आता या ठिकाणी आपल्याला स्वर बघितलेले 6 स्वर आहेत. आता आपल्याला या ठिकाणी व्यंजनं बघायचे आहेत. तर सातवाहनकालीन व्यंजनं अभ्यासण्यासाठी आपल्याला बेसिक काय गरज आहे? अशोककालीन व्यंजनं देखील लक्षात असणं आवश्यक आहे. जर अशोककालीन व्यंजनं लक्षात आहे तर सातवाहनकालीन व्यंजनं विसरायची गरज पडत नाही. सेम आहेत, सिमिलर आहेत. बघा, आपण पहिली लाईन अभ्यासू. या ठिकाणी क आहे, ख आहे, ग आहे, घ आहे आणि या ठिकाणी न. हे मुळात अक्षर अभ्यासायला भेटत नाही, कुठल्याही शिलालेखात नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी च आहे, छ आहे, ज आहे, छ आहे आणि या ठिकाणी न आहे. त्याच्या पुढची लाईन आपली आहे ट, ठ, ड, ढ आणि मग न आहे. आता यामध्ये आपण ही 15 अक्षरं अभ्यासायला जातोय. आता या 15 अभ्यासामध्ये अतिशय सोपी पद्धत कशी आहे, जसं आपण
अशोक काळामधील क लिहिला होता, सारखाच आहे, आपण क लिहिला. ह्याच्यात बदल काय झाले तर बघा, या कची फक्त खालची बाजू या पद्धतीनं वक्र झालेली आहे, बाकी पूर्ण आहे तसाच आहे. ख मध्ये काय बदल झालेला आहे, ख मध्ये आपला बदल लक्षात ठेवा, या पद्धतीनं ख होत आहे. आपण ख कसा लिहित होतो, या पद्धतीनं लिहित होतो अशोककालीन. बदल काय झालेला आहे, काहीच नाही, फक्त थोडीशी वक्र झालेला आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण लक्षात ठेवला तर आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीनं ख येईल. कधीकधी हा ख केवळ हा ख असाच असेल, तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. त्यामुळं याचा जो फरक आहे, कधी असा येईल कधी असा येईल, आणि ते आपल्याला पुढच्या ॲडव्हान्समध्ये ज्यावेळी जाऊ आपण त्यावेळी विविध अँगलचे विविध अँगलची वर्णमाला आपल्याला अभ्यासायची आहे. त्यामुळे बेसिक एवढं पक्क करा की ज्यावेळी आपण पुढच्या भागामध्ये जाऊ त्यावेळी आपल्याला कुठल्याही पद्धतीनं अक्षर जरी आलं तरी आपण ते परफेक्ट लक्षात ठेवू शकतो. यानंतर ग बघा, ग काय झालेलं आहे, कॅपिटल यू जो आपण लिहितो, हा कॅपिटल यू आपला तशा पद्धतीनं झालेला आहे, फक्त तो उलटा लिहायचा आहे, एकदम सोपा. पहिला ग कसा लिहित होतो आपण, या पद्धतीने लिहित होतो. फक्त काय झालेला आहे, हा जो वरचा भाग आहे, हा वरचा भाग फक्त काय झालेला आहे, गोलाकार झालेला आहे, थोडासा वक्र झालेला आहे. थोडक्यात आपण असं लक्षात ठेवू, म्हणून हा या पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर घ मध्ये फारसा बदल नाही, घ मध्ये फारसा बदल नाही, आहे तसाच आहे. कधीकधी हा घ तुम्हाला याही पद्धतीनं अभ्यासायला येईल, तर ही पद्धत फक्त लक्षात ठेवायची आहे. न फारसा येत नाही, परंतु जसं आपण शिकलेलो आहोत तशाच पद्धतीने याला अभ्यासायचं आहे. म्हणजे कॅपिटल सी सारखा लिहिण्याचा प्रयत्न करू नये, तर याला आपण थोडासा कॅपिटल ई जसा आपण लिहितो तर तो भाग थोडासा वक्र करून लिहितो आपण अशा पद्धतीनं. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा यामध्ये रूपांतरण नाही, आहे तसाच आहे. च देखील अतिशय सोपा आहे. च लिहितेवेळी काय करायचं आहे, सरळ रेष या ठिकाणाहून थोडासा या पद्धतीनं. आपण पहिलाचं अशा पद्धतीनं काढत होतो, आताचा च या पद्धतीनं आहे. दोन्हीच लक्षात ठेवले तुमच्या सहज लक्षात येतील. छ मध्ये देखील फारसा बदल नाही, छ मध्ये आहे तसाच आहे, फक्त बदल असे झालेले आहेत, फरक काहीच नाही. ज आहे तसाच आहे, फक्त जचं स्वरूप थोडंसं कॅपिटल ई प्रमाणे झालेलं आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला अभ्यासायला भेटेल. झ मध्ये फारसा बदल नाही, फक्त खालची लाईन वक्र झालेली आहे, या पद्धतीनं आहे. न मध्ये देखील फारसा बदल नाही, फक्त ही लाईन या पद्धतीनं वक्र आहे. म्हणजे हा न देखील आपल्याला अभ्यासते वेळी फारसा बदल नाही, फक्त ही लाईन या पद्धतीनं वक्र झालेली आहे आणि हा मिडलमध्ये आहे. तर एवढे लक्षात राहिले तर आपल्याला सहज अक्षर लक्षात राहते. पुढचं ट बघा, ट आहे तसाच आहे, कॅपिटल सी. ठ आहे तसाच आहे, बदल नाही, फक्त ड मध्ये बदल झालेला आहे. ड अक्षर लक्षात ठेवायचं आहे, ड अक्षरामध्ये या पद्धतीनं बदल झालेला आहे. पहिला ड आपण या पद्धतीनं लिहित होतो, आताचा ड या पद्धतीचा आहे. या अक्षरालाच लोक बऱ्याच वेळेला चुकतात, हे अक्षर लक्षात ठेवायचं आहे. ढ मध्ये प्राचीन कालखंडापासून आतापर्यंत कोणताही बदल नाही. न मध्येही फारसा बदल नाही, न देखील आहे तसाच अभ्यासायला भेटेल. कधीकधी या नचं स्वरूप बदललेलं देखील आपल्याला कसं अभ्यासायला भेटेल, या अशा पद्धतीनं लाईन्स असतील आणि खालचा भाग या पद्धतीनं मोडला असेल. तर एवढं लक्षात ठेवण्यापुरता याला लक्षात ठेवा, फारसा बदल नाही याच्यामध्ये, पण आपल्याला पहिलाच ल या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे या ठिकाणची जी ही वर्णमालेतील पहिली 15 अक्षर आपण अभ्यासली, सोपी आहेत, फारसा बदल याच्यामध्ये नाही. त्यामुळे आपल्याला ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता याच्या पुढची अक्षरं आपण बघण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला धम्मलिपीतील वर्णमाला कशा कशा पद्धतीनं बदलतं स्वरूप आहे हे अभ्यासता येईल. आता या ठिकाणी बघा, आपण सातवाहन कालखंडातील धम्मलिपी अभ्यासतो, त्यामुळे तिचं स्वरूप कुठून आहे तर डेफिनेटली अशोककालीन धम्मलिपीमधूनच आहे. आता या ठिकाणी आपली पुढची लाईन आहे तची. या ठिकाणी बघा, त आहे, थ आहे, द आहे, ध आहे, नंतर न आहे. त्यानंतर प, फ, ब, भ, म. त्यानंतर आहे य, र, ल, व, श. आज थोडेसे व्यंजनांमध्ये आपण ते अक्षर शिकवण्याचा यासाठी प्रयत्न करतोय, कारण आपण बोलीभाषेमध्ये आहोत. स्वर मात्र आपल्याला सापडत नाहीत, परंतु व्यंजनं सापडतात. व्यंजनं यासाठी सापडतात कारण कालांतराने थोडासा संस्कृत भाषेचा प्रभाव असल्या कारणानं संस्कृत भाषेतील ती अक्षरं आपल्याला अभ्यासायला भेटतात.
ओके, तर आपण त अभ्यासण्याचा प्रयत्न करूया. अतिशय सोपं आहे. त लिहितेवेळी मराठीमधील असलेल्या तचं मिरर स्वरूप आपण केला तर या ठिकाणी त तयार होतो. त्याचबरोबर कधीकधी हाच त या पद्धतीनं देखील अभ्यासला जातो. ही पद्धत आपण लक्षात ठेवायची आहे की तचं स्वरूप दोन अँगलने बदललेलं आपल्याला अभ्यासाला भेटेल. थ मध्ये कुठलाही बदल नाही. द मध्ये मात्र थोडासा बदल झालेला आहे. बदल एवढाच लक्षात ठेवायचा आहे. द मधील बदल कसा आहे बघा. द आतापर्यंत लिहित कसा होतो आपण या पद्धतीनं. आता काय झालेलं आहे, ही लाईन वरची वक्र झालेली आहे, खालची लाईन ही अशा पद्धतीनं वक्र झालेली आहे. बाकी ड मध्ये कोणताही बदल नाही. बदल लक्षात ठेवा. ध मध्ये काय झालेलं आहे, फक्त ध या ठिकाणी मिरर झालेला आहे. जो आपण कॅपिटल डी लिहित होतो तो जस्ट मिररमध्ये लिहायचा आहे. न मध्ये फारसा बदल नाही. कधी कधी न अशा पद्धतीनंही येईल, परंतु याचा जास्त विचार आपल्याला करायचा नाही. नचा आपण सध्या विचार याच पद्धतीनं करतोय, त्यामुळे न लक्षात ठेवायचा आहे, उलटा कॅपिटल टी. प मध्ये फारसा बदल नाही. फक्त प ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी सरळ स्क्वेअरमध्ये आपण जशा पद्धतीने लिहितो असा एक प्रकार आहे जो काटकोनामध्ये आहे. अशोककालीन धम्मलिपीमध्ये आपण काय करत होतो तर थोडासा वक्र काढत होतो. इथे मात्र त्याचं बदललेलं स्वरूप आहे. काही वेळेला आपल्याला स्वर लिहितेवेळी ते या पद्धतीनं व्यंजन लिहायला येतं. काही शिलालेखामध्ये आपण या पद्धतीचा प अभ्यासो. खास करून कुडा बुद्धलेणीवरती आपल्याला या पद्धतीनं शिलालेख अभ्यासायला भेटतील. तर त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी अभ्यासायला भेटेल. पुढचा फ देखील तसाच आहे स्क्वेअरमध्ये आणि आतमध्ये त्याला ही लाईन द्यायचं, तर कधी कधी फ तुम्हाला या पद्धतीनं अभ्यासायला भेटेल. ब मध्ये कोणताही बदल नाही. भ मध्ये मात्र बदल झालेला अभ्यासायला भेटेल. भ मध्ये बदल काय झालेला आहे बघा. या ठिकाणी भ लिहितेवेळी तो या पद्धतीनं झालेला आहे आणि त्याला वरती या पद्धतीनं लाईन आहे. काही ठिकाणी भ लिहितेवेळी तो या पद्धतीचा आहे आणि त्याला वरती या पद्धतीने लाईन. हे दोन्ही पद्धत आपल्याला लक्षात ठेवायची आहेत यासाठी, कारण अशा पद्धतीचा शब्द आला तर आपण सहज सोडू शकतो. म मध्ये फारसा बदल नाही. फक्त मराठीमध्ये आपण 4 आकडा लिहितो तर थोडासा आपण या पद्धतीनं लिहायचं आहे, म्हणजे अशा पद्धतीनं म आहे. य मध्ये फारसा बदल नाही. य मध्ये बदल कोणताच नाही, जसा आहे तसाच आहे. र मध्ये थोडाफार बदल आपल्याला जाणवतो, कारण जी वक्र रेषा आहे ती मध्यभागी वक्र होते आणि नंतर खालच्या बाजूला पुन्हा या ठिकाणी वक्र होते. कधी कधी ही रेषा केवळ या पद्धतीनंच अभ्यासाला भेटते. हे दोन्ही पद्धत आपण लक्षात ठेवायची आहे. ल मध्ये बदल काय आहे बघा. या ठिकाणी ल लिहितेवेळी वरची लाईन वक्र झालेली आहे, तर अशा पद्धतीनं व अभ्यासाला भेटेल. कधी कधी हा व या पद्धतीनं अभ्यासाला भेटेल. तर हे दोन पद्धत आपल्याला लक्षात ठेवायची आहेत, सहज आणि सोपी आहे. त्यानंतर व मध्ये फारसा बदल नाही. फक्त हे जे स्वरूप आहे हे या पद्धतीनं आहे आणि काही वेळेला ज्यावेळी व आपण लिहितो तर तो व या पद्धतीने येतो. दोन्हीमध्ये फारसा बदल नाही, सिमिलर आहे. श लिहितेवेळी देखील फारसा काही बदल नाही. या ठिकाणी जसं आपण ग ला केलं तसा स ला देखील आहे. या श मध्ये कोणताही फारसा बदल नाही. दोन्ही पद्धत आहे तसंच आहे. बघा, अतिशय सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने आपण ते रूपांतर करू शकतो. त्याचं या पद्धतीनं एक शब्दाचं लिप्यांतर करू शकतो. म्हणजे शब्द लिप्यांतर करणं फारसं कठीण नाही धम्मलिपीमध्ये. यानंतर आपल्याला पुढची लाईन अभ्यासायची आहे. डेफिनेटली ह्या साऱ्या गोष्टी शिकत असतेवेळी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमधील अक्षरांची जी रचना आहे, संरचना ज्याला आपण म्हणतो, ही लक्षात येत जाईल. अशोककालीन धम्मलिपी अभ्यासत असल्यामुळे आपल्याला ती सहज लक्षात आलेली आहे. आता या ठिकाणी बघा सोपा कसा आहे. या ठिकाणी बघा, आता पुढचा आहे आपला स, त्यानंतर आहे श, त्यानंतर आहे आपला ह, त्यानंतर आहे ल, नंतर आहे आपला क्ष आणि ज्ञ. आता ही 3 अक्षरं तुम्हाला यासाठी सांगतो कारण काही वेळेला आपल्याला मोस्ट ऑफली येत नाहीत, परंतु आपल्याला ज आणि आपण न्य अक्षर बघितलेलं आहे, त्यामुळं याची जोड अक्षर आहेत आणि ते आपल्या वर्णमालेत आपण अभ्यासले म्हणून आपण ती इझिली सोडवू शकतो. बघा स कसा आहे. स आपण जसा लिहित होतो तसाच आहे, फक्त काय झालेलं आहे याच्यामध्ये बदल बघा. स मध्ये बदल काय झालेला आहे तर तो हा बदल आहे. पहिला आपण स या पद्धतीने लिहित होतो, आताच्या स ची रचना बघा कशी आहे. आताच्या स ची आपण रचना लक्षात ठेवायची, आपल्याला सोपं पडून जाईल. त्यानंतर श मध्ये फारसा बदल नाही.
फक्त काही वेळेला या पद्धतीनं श अभ्यासायला भेटेल, तर काही वेळेला हा श तुम्हाला या पद्धतीनं देखील अभ्यासायला भेटेल. तर हे दोन्ही पद्धत लक्षात ठेवायची आहे. ह मध्ये फारसा बदल नाही, फक्त स्क्वेअर ऑफ काही ठिकाणी अशा पद्धतीनं आहे आणि काही ठिकाणी आपल्याला या पद्धतीनं देखील अभ्यासायला भेटेल. तर ही दोन पद्धत आपण लक्षात ठेवायची आहे. ल मध्ये फारसा बदल नाही, ल आहे तसाच आहे. धम्मलिपीमध्ये मोस्ट ऑफली ल सातवाहन कालखंडामध्ये देतो. या ठिकाणी बघा क लिहिला आपण आणि क ला खाली श जोडायचा आहे, त्यामुळे आपण क ला खाली श जोडते लिहितो या पद्धतीनं एक पद्धतीनं जोडला. त्यानंतर आपल्याला या पद्धतीनं देखील श जोडता येतो. अर्थात हा काय झाला, क्ष तयार झाला. सोपा आहे. ज्ञ देखील तसाच आहे. या पद्धतीने म्हणजे हे जोड अक्षर आहेत, आपल्याला आधीही सांगितलेलं होतं, त्यामुळे ही आपण सहजरित्या सोडवू शकतो, कठीण अजिबात नाही. धम्मलिपीच्या प्रवासामध्ये सातवाहन कालखंड अभ्यासतेवेळी खूप गरजेचा असा कालखंड आहे आणि हा सातवाहन कालखंड अभ्यासण्यासाठी प्रत्येकानं या पद्धतीनं तयारी करायची की प्रत्येक अक्षर एवढं परफेक्ट करून घ्यायचं आहे की भविष्यामध्ये ते अक्षर आम्हाला विस्मरणात जाऊ नये. भलेही आमची प्रॅक्टिस जरी मंदावली तरी अक्षर आमच्या डोक्यामध्ये एवढं फिट झालं पाहिजे की कुठल्याही लेणीतील किंवा कुठल्याही स्तूपावरतील शिलालेखातील ते अक्षर दिसताक्षणी ओळखता आलं पाहिजे की यस, हे मी अक्षर अभ्यासलेलं आहे. म्हणजे एवढा परफेक्टनेसपणा आमच्याकडे तेव्हा निर्माण होईल जेव्हा ते सातत्य आपल्यामध्ये असेल, प्रॅक्टिस असेल तर ती अक्षर आम्ही ओळखू शकतो, ती अक्षर आम्ही शिकू शकतो. धम्मलिपी शिकणं काही टाईमपास नाही आहे. हे धम्मलिपी शिकवणं हे काही टाईमपास नाही आहे किंवा आपण ती टाईमपास म्हणून शिकायची नाही आहे. तर ही धम्मलिपी यासाठी शिकायची आहे की ज्याच्यामध्ये हजारो वर्षाचा प्रगतीचा इतिहास लपलेला आहे. प्रगती जर आपल्याला करायची असेल, आजच्या घडीला आम्हाला जर का प्रगती करायची असेल तर प्रगतीचा इतिहास देखील अभ्यासावा लागतो आणि त्यातून आम्हाला एक नवा मार्ग डेफिनेटली भेटत असतो. तर हा नवा मार्ग जर का शोधायचा असेल तर आपल्याला ही धम्मलिपी अभ्यासणं गरजेचं आहे. जेवढा जास्त ही धम्मलिपी आम्ही अभ्यासण्यासाठी प्रयत्न करू, नक्कीच तेवढा जास्तीत जास्त आमचा धम्मलिपीचा शिकण्याचा प्रवास कामी येऊ शकतो. जर आम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये पाऊल टाकायचं असेल तर आधी त्या गोष्टीचा संपूर्ण इतिहास लक्षात घ्यावा लागतो. तर मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण सातवाहन कालखंडाची बेसिक माहिती घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण धम्मलिपी वर्णमाला अभ्यासलेली आहे. आता उद्या आपल्याला पुढच्या क्लासमध्ये आपण बाराखडी अभ्यासणार आहोत. फारसं कठीण अजिबात नाही आहे, बाराखडी अभ्यासणार आहोत. परंतु वर्णमाला जशी आपण अभ्यासली तर ही वर्णमाला लक्षात ठेवण्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, अशोककालीन धम्मलिपी आधी डोक्यामध्ये फिट ठेवा. त्यानंतर आपण ही धम्मलिपी सहज कुठल्या अक्षराला कुठलं अक्षर आहे हे सहजरित्या लक्षात येऊ शकतं. एवढी सोपी आहे. तर अपेक्षा करू आपण सगळेजण ही धम्मलिपी प्रॅक्टिकली अध्ययन कराल आणि जास्तीत जास्त लक्षात ठेवण्यासाठी किंवा शिलालेख अध्ययन करण्यासाठी आपण परफेक्ट तयार म्हणून बेसिक लिप्यांतराची गरज आहे आणि ती गरज आपण या माध्यमातून पूर्ण करत. तर भेटूया पुढच्या क्लासमध्ये. आजचा पाठ आपल्याला समजला असेल, काही गोष्टींच्या अडचणी आल्या असेल तर डेफिनेटली आपले अध्यापक आहेत, अध्यापकांना कॉन्टॅक्ट करून आपण ह्या वर्णमालेतील कुठलं अक्षर आपल्याला समजलं नाही ते समजावून घेऊ शकता. तर भेटूया पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय.